फडणवीस म्हणलंय माणूस कवा कोणाला काय जोड उठीन भरोसाच नाही त्याचा आणि सगळ्याला तिकडे घेतलंय। राज्यात पुन्हा एकदा वादळ उठणार आहे। मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत लाखो मराठा बांधवांसोबत थेट सरकारला भेटणार आहेत। पण प्रश्न असा आहे, हा मोर्चा खरंच फक्त आरक्षणासाठी आहे का, की यामागे कुणाचं राजकारण दडलंय? सरकारला आधीपासून माहीत असतानाही फडणवीस का म्हणाले पोलीस पाहून घेतील? लक्ष्मण हाके सारखे लोक आधी झोपलेले असतात आणि अचानक आंदोलनाचं नाव घेतलं की यात उडी कशी येतात? आणि सर्वात धोक्याची गोष्ट, या मोर्चातून कोणीतरी मुद्दाम दंगल पेटवायची तयारी तर करत नाहीये ना? आज आपण हाच संपूर्ण खेळ उलगडणार आहोत। एकदा घेऊस तर सत्ता स्थापन होस तर शिंदेना घेतलं, शिंदेला त्यांच्यात लाकूड घालायसाठी अजितदादाला आणलं। आता अजितदादा सोडून देते, बारीक बारीक पक्ष धरायला चालू केले। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आधीपासूनच लढत आहेत। सरकारला वाटलं होतं की आंदोलन शांत झालं, पण अचानक त्यांनी पुन्हा रणशिंग फुंकलंय। गावोगावी सभा, बॅनर, गाड्यांचं बुकिंग, चलो मुंबईचा नारा, हे सगळं वातावरण पुन्हा पेटलंय। यावेळेस फक्त आंदोलन नाही तर आरपारची लढाई असं चित्र आहे, असा थेट इशारा सरकारला दिला जातोय। पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हा ते म्हणायचे, मुख्यमंत्र्यांचे पूर्ण अधिकार आहेत, मी यात अडथळा आणणार नाही। एवढंच नाही तर मी अडथळा आणला तर राजकारण सोडून देईन, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं। पण आता जेव्हा पुन्हा प्रश्न विचारला जातोय तेव्हा फडणवीस सरळ म्हणतात, पोलीस पाहून घेतील। म्हणजे सरकारचा आधीच गोंधळ घडवायचा प्लॅन आहे का? शांत मोर्चात पोलिसांची गरज का? मोर्चा आधीच या विषयावर तोडगा का काढला जात नाहीये? असं केलं त्यांनी चौकट। पहिली भाजपाची रणनीती अशी नव्हती। भाजपाची रणनीती पहिली अशी अजिबात नव्हती। देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपायला आलेला माणूस। लक्ष्मण हाके जे बहुतेक वेळा शांत असतात, त्यांनी आंदोलनावर टीका केली आहे, संशय व्यक्त केलाय की मुंबईत दंगल होऊ शकते। प्रश्न असा आहे की मराठा समाजानं 58 शांत मोर्चे काढले, एका ठिकाणीही हिंसा झाली नाही, मग दंगल होणार कशी? की दंगल घडवायचा कुणीतरी आधीपासून कट रचतोय? बीड शहरात जी जाळपोळ झाली होती त्यानंतर कळलं की ते मराठा आंदोलक नव्हते, म्हणजेच ही जाळपोळ राजकीय होती। आंदोलकांच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न होता। आता मुंबई मोर्चातही तसाच कट रचला जातोय का? त्या फडणवीस साहेबांचे असे विचार काय? आधी म्हणत होते मग हिंदूचं रक्त आहे, हिंदुत्व, आता त्याचं रक्त बदललं, आता म्हणतो मग ओबीसीचं रक्त आहे। अरे बाबा, तो रक्त कोणाचं आहे आम्हाला एकदा सांगा यार, डीएनए। सरकारकडे 58 लाख जुनी नोंदवही आहे, जिथं मराठा कुणबी एकच आहेत हे सिद्ध होतं। हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्रही मिळालंय, पण आरक्षण मात्र दिलं जात नाही। मग फडणवीस सरळ निर्णय का घेत नाहीत की मराठा कुणबी एक आहेत हे मान्य केलं तर ओबीसी राजकारण बिघडेल या भीतीने सरकार खेळ खेळतंय? नेते सांगतात की जरांगे पाटलांच्या मागे कोणाचं तरी राजकारण आहे, पण जरांगेंना कोणीतरी चावी लावून सोडत असेल यावर विश्वास बसत नाही। जरांगे सारख्या माणसाला ढकलण्याची गरज नसते, समाजाची ताकदच त्याला उभं करते। फडणवीस इतका डोकेबाज आहे, त्याने आता 3 जन नाईक केले, एकामेकाच्या बोकांडी बसून ठेवले लगेच। 3 तू फुटला, तो येडवून करायला लागला, घेऊ आता शेव येडवून करायला लागला, लगेच घेऊ आता। जर मराठा समाज पुन्हा रस्त्यावरती उतरला तर ओबीसी समाज ही प्रत्युत्तर देऊ शकतो, आणि इथंच सरकारचं गणित आहे। समाज विरुद्ध समाज भिडवला तर फायदा कोणालाच नाही, पण या संघर्षाचा राजकीय फायदा काही मंडळी घेतायत का? हा मोर्चा फक्त आंदोलन नाही तर सरकारसाठी अग्निपरीक्षा आहे। जर सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर आंदोलन फक्त उसळणार नाही तर स्फोट होईल, आणि हा स्फोट म्हणजे लोकांच्या अंतःकरणातून उसळलेला राग, ज्याला कोणतीही सत्ता थांबवू शकणार नाही। सरकारसमोर अजून वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची। तुमच्या मते जरांगे यांच्या आंदोलनामागे खरंच राजकारण आहे का, की हा फक्त समाजाचा हक्काचा लढा आहे?
तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.